चला सलामीची जोडी मैदानावरती गेले. पंचांना विनंती असेल मॅच लगेच चालू करायची, कारण आणखी 3 सामने आपल्याला खेळवायचे. त्या कारणाने आपण कोणताही विलंब न करता लगेच सामना चालू करायचा आहे. एका बाजूला साईशा सार्थक 11 पेन आणि दुसऱ्या बाजूला मेडिटेक पनवेल, दोन तालुक्यांच्या अस्मितेची लढाई खरं तर आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. सलामीवीर फलंदाज स्ट्रायकर एंडवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. चला 12वा प्रतिनिधी बॅटिंग करणारी टीम, 12वा प्रतिनिधी बॅटिंग करणारी टीम आपण लगेच पाठवायचं आहे. पहिला चेंडू खेळपट्टीवरती निर्धाव, पहिला चेंडू खेळपट्टीवरती निर्धाव टाकला जातोय. पहिलं षटक या ठिकाणी गोलंदाजी मार्कर गोलंदाज सुभाष शिंदे पहिलं षटक या ठिकाणी मैदानावरती हाताळत असताना यावेळेला पुन्हा एकदा सन्मानपूर्वक चेंडूला मारण्याचा प्रयत्न जरूर केला. बॅट अँड बॉलचा संपर्क होताना दिसत नाहीये. या चेंडूवरती 2 चेंडू लगातार सलग मैदानावरती निर्धाव पडले जात आहेत. सुभाष शिंदे फार चांगली गोलंदाजी मैदानावरती करतात आणि खरं तर 6 ओव्हरची मॅच म्हटलं तर 60-70 धावा तुम्हाला धावफलकावरती कुटाव्या लागतील. हा पुढचा चेंडू गोलंदाज यार चांगला पटका, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, वेगानं चेंडूपर्यंत येईल परंतु तोपर्यंत सेफली जमिनीवरती चेंडू लँड होतोय. एक धाव मिळते जरूर आणि एका धावेच्या मदतीनं संघाचं धावफलक या ठिकाणी खुलं केलं जाईल. एक धाव धावफलकावरती जोडली जाते. पहिलं षटक मार्गक्रमण करतोय मैदानावरती. अगदी या क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघितली तर चौ बाजूनी क्षेत्ररक्षक सजवले गेले. अगदी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवण्याचा जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी गोलंदाज करतायत. 3 चेंडूचा खेळ संपलाय. हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा उजव्या एष्टीच्या थोडासा बाहेरचा हा बॉल आणि पंचांचा इशारा येतोय वाईड असल्याचा. वाईडच्या मदतीने एक धाव धावफलकावरती जोडली जाते. 2 धावा इथे धावफलकावरती लागल्या जात आहेत. 2 धावा धावफलकावरती गोलंदाजी मार्कर गोलंदाज सुभाष आपल्याला पाहायला मिळतात. अगदी 5-6 पावलांचा रनअप या ठिकाणी घेऊन चेंडूची पेकी मात्र मैदानावरती होते. हा पुढचा चेंडू जोरकस फटका फिरून मारला जातोय आणि सरळ चेंडूला पाठवलं जातोय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे येतोय. पहिला दणदणीत षटकार. धावफलकावरती धावा लागल्या जातील 8. षटकार येतोय आणि षटकाराच्या मदतीनं चांगली धावसंख्या धावफलकावरती जमा होतीये. खरं तर सुरुवातीचे 2-3 चेंडू अडखळत खेळला फलंदाज, परंतु यावेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न आणि षटकार जरूर आला होता, परंतु यावेळेला रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, अगदी समोर टाकलेला हा बॉल कदाचित जर सरळ बॅटने खेळला असता तर चेंडू सीमारेषेच्या जवळ जाताना आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु जर तर शिवाय क्रिकेट चालत नाही आणि या चेंडूवरती निर्धाव चेंडूचा खेळ होतोय समाप्त. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा पुढचा चेंडू सरळ बॅटने खेळला, फक्त दिशा दिली जाते चेंडूला. स्क्वेअर लेग मधून फार वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार. एक धाव मिळाले. दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र धोक्याची घंटा वाजली असती, परंतु सुरेख रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळतो आणि 2 धावा या चेंडूवरती लगेचच दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्या गेल्या. ज्या वेळेला संधी निर्माण झाली आहे त्या वेळेला संधीचं सोनं दोन्हीच फलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण मैदान मोठं आहे आणि अशा वेळेला एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी करण्यामध्ये बऱ्याचशा वेळेला फलंदाजांना यश आलं. याही वेळेला 2 धावा मिळाल्या. 2 धावेच्या सहाय्यानं 10 धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते टीम बॅटिंग करणाऱ्या पेन संघाची. मेडिटेक पनवेल संघ बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीचे दोन्ही फलंदाज फार चांगला खेळ करतात. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतोय. आता पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कर गोलंदाज
संजय गोलंदाजी मार्कर आहे. संजय या ठिकाणी गोलंदाजी मार्कर, गोलंदाज तयार. वेगवान पतीचा हा चेंडू टाकलाच होता, परंतु तितकंच हलकस वळण या ठिकाणी दिलं जात आहे चेंडूला आणि सरळ चेंडू विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. मिडडेक पनवेल आणि साईशा सार्थक 11 पेन हा संघ गोलंदाजी करतो. खरं तर टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला गोलंदाजीचा तो आतापर्यंत सफल होताना पाहायला मिळतोय. यावेळेला रडारमध्ये आला होता, एलिव्हेशन थोडंसं कमी, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, मिड विकेटला त्या ठिकाणी सोप्पा झेल पकडला जातोय आणि फलंदाज या चेंडूवरती पहिला बाद. दोन चेंडूचा खेळ संपलाय आणि एक विकेट मिळाली जाते. फलंदाज होतोय बाद. 10 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. सुजय मगर गोलंदाजी मार्कर, गोलंदाज. खरं तर वेगवान पतीचे चेंडू मैदानावरती हाताळले जातात त्याच्या माध्यमातून, परंतु वेळोवेळी वळण सुद्धा चेंडूला दिलं जात आहे आणि दोन्ही संघ ताकदवार आहेत. जरूर एक सामना हरलेत, परंतु तो वगळता आतापर्यंत या दोन्ही टीमचा चांगला खेळ मैदानावरती आपण बघितलाय. खरं तर पेन संघ मगाच्या पहिल्या सामन्यामध्ये जिंकता हरला आणि गोलंदाजानं केलेलं कमबॅक ते महत्त्वपूर्ण ठरलं गेलं, परंतु या मॅच मध्ये त्यांना चांगला खेळ करणं गरजेचं असेल, कारण अस्तित्वाची लढाई आहे. इथून ही मॅच जिंकणं दोन्ही संघासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. हा पुढचा चेंडू, गोलंदाज तयार. सरळ बॅटमधून खेचलाय बघा, सरळ अगदी सन्मान दिला जातोय, सन्मानपूर्वक चेंडू हाताळले जात आहेत. कारण वेगवान चेंडू मैदानावरती फेकले गेले, अचूक टप्पा सटीक लाईनवर ज्या ज्या वेळेला चेंडू पडतील त्या वेळेला फक्त सन्मान आणि सन्मान. परंतु एखादा चेंडू जर का खराब आला तर जरूर आक्रमण चढवलं जातोय फलंदाजाच्या माध्यमातून आणि हे तंत्र जर चालू ठेवलं तर चांगल्या टोटलपर्यंत जाताना पाहायला मिळेल. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना मेडिटेक पनवेल हा संघ काय घडेल काय बिघडेल हा सांगणं फार कठीण. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेला बघा, चांगला चेंडू जरूर टाकला होता उजव्या स्टिकच्या थोडासा बाहेरचा हा बॉल आणि विकेट किपर चकला आणि त्यानंतर दोन्ही क्षेत्ररक्षकांना चकवून चेंडू अगदी सीमारेषेला जाऊन शेवटच्या क्षणाला थांबतोय आणि नशिबाची साथ खरं तर मिळाली फिल्डिंग करणाऱ्या पेन संघासाठी आणि त्यानंतर मात्र या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्या वाईड +2 म्हणजे 3 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्या. 3 धावेच्या मदतीनं 14 धावसंख्या धावफलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 3 बॉल आतापर्यंत संपलेत, 3 चेंडू मैदानावरती बाकी असणार. गोलंदाज तयार. हा पुढचा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न आणि या वेळेला चांगला फटका स्क्वेअर लेगला शॉट मध्ये तिथं डीप क्षेत्ररक्षक डीप मधून फार वेगानं धावत आला, चेंडू उचलला फेकला आणि तोपर्यंत एकच धाव या बॉलवर सुद्धा मिळाली जाते. एकेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय ते 15 या धावसंख्येवरती. हा चेंडू धीम्या गतीने टाकला होता, लोअर फुल टॉस होता, परंतु प्रॉपर टायमिंग कार्पेटच्या साह्यानं फक्त दिशा दिली. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, मिड विकेटला चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र फक्त सिंगलच या चेंडूवरती मिळाली जाते आणि एकेरी धावसंख्येच्या साह्यानं धावफलक कासवाच्या गतीनं का होईना पुढे सरसावलं जात आहे. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. 16 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. दोन्ही फलंदाज खरं तर खेळपट्टीवरती झुंज देत आहेत, खरं तर टिकून राहण्याचा प्रयत्न करतायत, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत जर का हे दोन्ही खेळाडू थांबले तर मात्र मोठी धावसंख्या निश्चित धावफलकावरती येईल. यावेळेला चांगला स्ट्रोक होता, परंतु अगदी सीमारेषेला चिटकून असलेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उडी मारली आणि त्यानंतर बॉल आतमध्ये ढकलला जातोय. एकेरी दुहेरी सावेला प्राधान्य दिलं जरूर गेलं आणि धावफलक हलतं ठेवलं जातं. या 2 धावेच्या साह्यानं धावफलक पुढे सरसावलं जाईल. ते टोटल 18 या धावसंख्येवरती पहिले 2 षटकं या ठिकाणी समाप्त झालेत. सुरुवात दोन्ही संघांसाठी चांगली राहिली आहे. एक विकेट जरूर गेली, त्यानंतर 9च्या सरासरीनं 18 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत टीम बॅटिंग करणाऱ्या मेरिटेक पनवेल संघाची.
चला तिसरे षटक मैदानावरती टाकण्यासाठी गोलंदाज कोण आहे तिसऱ्या ओव्हरला? राकेश च्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. तत्पूर्वी आपण 12th मॅनला विनंती करूया, आपण रेडी राहायचंय, कारण जसं तिसरं षटक संपेल आपण कुठलाही विलंब न करता लगेच मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचंय. तिसऱ्या षटकानंतर ड्रिंक ब्रेक होईल, आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. तिसरं षटक या ठिकाणी राकेशच्या हातामध्ये खरं तर या सामन्याची जबाबदारी सोपवली जाते. चांगलं षटक तुम्हाला फेकावं लागेल. कॅप्टनने जो खरं तर विश्वास तुमचा दाखवला या स्पर्धेमध्ये, तुमच्या खांद्यावरती जी जबाबदारी दिली ती तुम्हाला जबाबदारी चांगलं योग्य रीतीने पार पाडणं गरजेचं आहे, कारण एक मोठी स्पर्धा आपण खेळताना पाहायला मिळतात आणि खरं तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये या स्पर्धेचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला चांगला चेंडू, बॉल हवेमध्ये होता आणि विकेट किपर आपली कामगिरी चोख पार पाडतोय. विकेट मिळते फलंदाज या चेंडूवरती दुसरा बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नयन पांचाळ आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. त्याला खेळ सावरावा लागेल या संघाचा. मेडिटेक पनवेल संघ थोडीशी कमकुवत कामगिरी होताना पाहायला मिळते, कारण धावा 2 षटकांमध्ये कमी आल्या. 18 धावांपर्यंत मजल मारले आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली जाते आणि 2 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये संघ जण पोहोचलाय. मेडिटेक पनवेल 18 या धावसंख्येवरती. बघा, कोण जेवणाचं जर बाकी असेल तर त्यांनी जेवून घ्यायचंय. जेवणाचं कोण बाकी असेल तर त्यांनी लगेच या ठिकाणी जेवून घ्यायचंय. बघा, तिसरं षटक गोलंदाज राकेश चांगली कामगिरी करत असताना नयन पांचाळ आता मैदानाच्या आतमध्ये जातोय. स्ट्रायकर एंडवरती तो खेळतोय. गोलंदाजांना पोषक असं वातावरण मैदानावरती या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजांनी खरं तर चांगली गोलंदाजी केली, परंतु कैलास पोरजी मगाच्या सामन्यामध्ये थोडासा कुचकामी ठरला. अथवा पहिल्या मॅचमध्ये त्यांनी सुद्धा आक्रमण चढवलं होतं. या चेंडूवरती पहिल्याच बॉलवरती जबरदस्त स्ट्रोक, गुडघा वाकवला खऱ्या अर्थाने, त्यानंतर आक्रमण चढवलं. चेंडूला सरळ पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी आल्या आल्या ठोकलाय षटकार. या षटकाराच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचते ते टोटल 24 या धावसंख्येवरती. 24 धावा धावफलकावरती लागल्या. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. 2 बॉल आतापर्यंत संपलेत, 4 बॉल बाकी आहेत. राकेश गोलंदाजी मार्कर गोलंदाज पुन्हा एकदा असेल तयार. पंचांच्या उजव्या एष्टीकडून चेंडू फेकले जात आहेत. दुपारचं सत्र आपल्याला पाहायला मिळतोय. रायगड 40+ मास्टर्स बिग बॅश आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला चांगला स्ट्रोक, सरळ बॅटमधून खेळ, लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक फार वेगानं चेंडूपर्यंत पोहोचेल. 1 धाव मिळाली आहे आणि 21 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले ते टोटल 25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती. अडचणीमध्ये सापडले खरं तर बॅटिंग करणारी टीम, परंतु टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा त्यावरती खरे उतरलेत गोलंदाज आणि कॅप्टनने जी जबाबदारी दिली होती ती आतापर्यंत चोखरित्या पार पाडताना पाहायला मिळते. ते साईशा सार्थक 11 पेन संघाचे गोलंदाजी मार्कर राकेश पुन्हा एकदा तयार. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना या ठिकाणी बदलली जाते. हा पुढचा चेंडू, पुढ्यात टाकला होता. आक्रमण चढवण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली वेगानं आणि रनिंग कॅच या ठिकाणी पकडली जाते. विकेट मिळते फलंदाज याही चेंडूवरती बाद. सिज्जू जोगिलकर यांनी खरं तर हा झेल पकडला आणि मिडॉनवरून लॉंगॉनला ते फार वेगानं धावत आले आणि रनिंग कॅच त्यांच्या माध्यमातून पकडला जातोय.
आणि विकेट मिळाली जाते. विकेटची पडझड वारंवार फक्त आता हजेरी लावण्याचं काम फलंदाज मैदानावरती करतायत, परंतु जो जो या मैदानावरती टिकून राहिला शेवटच्या चेंडूवरती तो खरं तर फलंदाज आक्रमण करताना आपण त्याला बघितलं. तुम्ही मैदानावरती टिकून राहणं गरजेचं आहे. सिंगल डबलला प्राधान्य द्यायला हवं. शेवटच्या क्षणाला एखादा खराब चेंडू आला, एखादा खराब बॉल आला तर त्यावरती तुम्ही आक्रमण चढवलं पाहिजे. परंतु चांगल्या चेंडूवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न कर्दनकाळ ठरला गेला आणि पुन्हा एकदा मिळाली ती विकेट. आणि नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये जातोय. यशवंत राणे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. या चेंडूवरती चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि बॉल अडवतोय. या चेंडूवरती मिळाली जाईल फक्त एकच धाव. एकेरी धावसंख्येच्या मदतीनं 26 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. कासवाच्या गतीनं पुढे जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. हा पुढचा चेंडू आडव्या बॅटमध्ये खेचलाय. सुस्तावलेत खरं तर आता दुपारच्या जेवणानंतर सर्व खेळाडू आणि त्याच कारणानं थोडीशी कमी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मोठे फटके कमी येताना पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकातील 5 बॉल संपलेत. शेवट षटक 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 धावसंख्या धावफलकावरती लागले. चला पाणी लगेच घेऊन जा. 12th मॅन 12वा खेळाडू लगेच पाणी घेऊन जा. चला लगेच दोन्ही टीमच्या 12th मॅनने पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचंय. चला लगेच सामना चालू करायचा आहे. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. शेवटच्या आता 3 ओव्हर मैदानावरती बाकी असेल आणि चौथ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कर अमोल घरत गोलंदाजी मार्कर गोलंदाज चौथ्या षटकामध्ये वापरण्यात येतोय. खरं तर उंचपुरा बांध्याचा हा खेळाडू चांगल्या पद्धतीची गोलंदाजी
संजय इंगळे, सुजय मगर. ओके. हा. मग दुसरं षटक कोणी टाकलं? आता श्रेयस घरात आहे का? हा, दुसरं श्रेयस घरातनी टाकलं. आता सुजय मगर. सुजय मगर आता गोलंदाजी मार्कर उंच पुरा बांधायचा हा खेळाडू. पहिल्या 3 गोलंदाजांनी जसे षटक टाकलं अगदी त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्याला गोलंदाजी यावेळेला करावी लागेल. परंतु पहिला खराब बॉल उजव्या अशी थोडासा बाहेर पंचाने अचूकपणाने हेरलाय आणि वाईट बॉलच्या मदतीने धावफलकावरती एक धाव जोडली जाते. 28 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पंच अविनाश पारांगे, अरुण पारांगे सर असतील, त्यानंतर नरेश म्हात्रे सर, निशांत माळे असतील आणि टीके कुरंगळे सर, या संपूर्ण या सर्वांनी या स्पर्धेसाठी फार मेहनत घेतली आणि अचूकपणाने त्यांच्या माध्यमातून सर्व निर्णय या ठिकाणी दिले जात आहेत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडूने अचानकपणे उसळी घेतली, बॅटची वरची कडा आणि सरळ चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज या बॉलवरती आउट. प्रशांत त्या ठिकाणी शॉर्ट लॉंग ऑफला त्या ठिकाणी सर्कलमध्ये उभे होते. त्यांनी त्या ठिकाणी झेल पकडला आणि नवीन फलंदाज नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय. नितीन हिरे मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. मजबूत शरीरयष्टी आपल्याला पाहायला मिळते. भरभक्कम बांध्याचा हा खेळाडू, त्याला चांगला खेळ या ठिकाणी करावा लागेल. पहिला चेंडू वाईड आणि त्यानंतर आली विकेट. हा पुढचा चेंडू गोलंदाज तयार. सुजय मगर गोलंदाजी मार्कर. चला पंच, आपण मॅच लगेच चालू करा. हा पुढचा चेंडू, चांगला फटका, ताकदवर स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. लॉंग ऑफला चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत सिंगल मिळते. दुसरीचा प्रयत्न आणि या ठिकाणी बघा सुखरूप आहे फलंदाज आणि दुसरीचा प्रयत्न करत होते, परंतु रोखलं गेलं शेवटच्या क्षणाला आणि या एकेरी धावसंख्येच्या सहाय्यानं धावफलक थोडं पुढे जातोय 29 या धावसंख्येवरती. 29 धावसंख्या धावफलकावरती लागले. 4 विकेट आतापर्यंत गेल्यात आणि 2 बॉल संपलेत. हा पुढचा चेंडू गुडघे टेकून मारण्याचा प्रयत्न केलाय. शॉट फाईन निघला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू उचलतायत आणि हिट मारण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव या चेंडूवरती. एकेरी धावसंख्येच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते टोटल 30 या धावसंख्येवरती. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फिरवली जात आहे चेंडू. एखादा चेंडू आतमध्ये येतोय, एखादा चेंडू बाहेर येतोय. यावेळेला आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे चेंडूच्या खाली, झेल पकडला जातोय, विकेट मिळते. फलंदाज या बॉलवरती बाद. चला नवीन बॅट्समन विनोद जाधव, नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जात आहेत. विकेट खरं तर गेली नितीन हिरे यांची आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी विनोद जाधव आता मैदानाच्या आतमध्ये जात आहेत.
हा पुढचा चेंडू सरळ बॅटने खेचलाय, कार्पेटच्या सहाय्यानं क्षेत्ररक्षक डीप मध्ये फार वेगाने येतोय, चेंडू उचलणार, फेकणार, सिंगल मिळाली आणि फेकी थोडीशी लेट होताना पाहायला मिळते. लगेचच जाणला आणि एकेरी धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये आणि या दोन धावेसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय 32 या धावसंख्येवरती. 5 विकेट आतापर्यंत गमावल्यात. अर्धा संघ खरं तर पवेलियन मध्ये लोटला आणि अर्धा संघ आता बाकी आहे मैदानावरती. मधल्या फळीचे फलंदाज खेळ करत आहेत. थोडीशी सुमार दर्जाची फलंदाजी. नॉट आउट, नॉट आउट. दोन्ही फलंदाज सुखरूप आहेत आणि 32 धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. मोठ्या फटक्यापासून खरं तर वंचित ठेवलं गेलं या सत्रामध्ये. गोलंदाजी चांगली झाली परंतु शेवटच्या क्षणाला का होईना मोठे फटके येणं गरजेचं आहे. मोठे फटके येणं ही गरज बनली आहे बॅटिंग करणाऱ्या मळीटेक पनवेल या संघाची. हा चेंडू फाईन निघला, त्या ठिकाणी फार वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत धावलाय आणि चेंडू पुन्हा एकदा एकच धाव, फक्त सिंगल डबल वर भर देताना पाहायला मिळतात हे दोन्ही फलंदाज. त्यांना माहिती आहे कारण मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये विकेट जाण्यापेक्षा आपण सिंगल डबलला प्राधान्य देऊ. एक आव्हानात्मक धावसंख्या धावफलकावरती जर का उभी केली तर नक्कीच आपल्याला पुढच्या सत्रामध्ये सोपे जाऊ शकतात आणि टार्गेट सेट करण्याची गरज आहे आणि हे टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न आता हे दोन्ही फलंदाज करतायत. पहिले 4 ओव्हर झाल्यात, अजूनही 2 ओव्हरचा खेळ मैदानावरती बाकी असेल आणि धावफलक जाऊन पोहोचले ते 33 या धावसंख्येवरती. दीपक पाटील गोलंदाजी मार्कर, गोलंदाज तयार. पुढचा चेंडू चांगला फटका इथे मात्र आणि क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली आणि फलंदाज या चेंडूवरती बाद. अमोल त्या ठिकाणी चेंडूच्या खाली होते आणि फार चांगला झेल त्याच्या माध्यमातून पकडला जातोय आणि विकेटची पडझड खरं तर आपल्याला पाहायला मिळते. विकेटवरती टिकून राहणं गरजेचं आहे. एकाच दोन मोठे फटके या सामन्यामध्ये खरं तर एक चांगली धावसंख्या धावफलकावरती आणतील परंतु विकेट आतापर्यंत गेल्यात त्या 6 आणि फक्त 33 धावा धावफलकावरती लागल्यात. पाचवी ओव्हर 5वं षटक मैदानावरती प्रगतीपथावर आहे. पहिल्या बॉलवरती मिळाली विकेट. पाचवं षटक मैदानावरती प्रगती पथावर आहे. हा चेंडू चांगला फटका आणि क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूपर्यंत येतोय. लगेच चेंडूची फेकी केली जाईल जोपर्यंत पुन्हा एकदा मिळते ती फक्त एकच धाव. एकेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. 34 धावा आता धावफलकावरती लागल्या जात आहेत. खरं तर ऊर्जा निर्माण करणं गरजेचं आहे कारण दुपारचं सत्र आहे. थोडस यावेळेला चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी नोमन्स लँड मध्ये चेंडू जमिनीवरती लँड होतो आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या जातात आणि 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 36 या आकड्यावरती. 36 धावा धावफलकावरती लागतात. 5वं षटक, 3 चेंडू आतापर्यंत संपलेत आणि हा पुढचा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने ढकलला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथपर्यंत पुन्हा एकदा एकच धाव मिळते. 37 धावा संख्या धावफलकावरती लागली जाते. खर तर 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश 2025 पर्व मैदानावरती आपण पाहतोय आणि एक दिमागदार आणि देखणं आयोजन खरं तर सगळेजण या संपूर्ण स्पर्धेसाठी फार मेहनत घेताना आपल्याला पाहायला मिळतात. चमचमत्या ट्रॉफीज, त्यानंतर स्पोर्ट्स सायकल्स या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. एक धाव आरोग्यासाठी
हे ब्रीदवाक्य खरं तर आपल्याला या स्पर्धेचं पाहायला मिळतोय आणि त्या ब्रीदवाक्या अनुसरून खेळ मैदानावरती खेळला जातोय आणि सर्व जे खेळाडू मैदानावरती खेळतात अगदी तरुणांना लाजवेल असा त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर चांगली शर्यष्टी पाहायला मिळते यावेळेला. फिल्डर त्या ठिकाणी प्रशांत खांडेकर होते, त्यांनी पकडला आहे झेल या चेंडूवरती आणि फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दिनेश सावंत मैदानाच्या आतमध्ये जात आहेत 8व्या नंबरवर खेळण्यासाठी. 9व्या नंबरवर खेळण्यासाठी आता दिनेश सावंत मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात. खरं तर ऑलआउटच्या उंबरट्यावरती हे दोन हा संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. मेडिटेक पनवेल ज्या पद्धतीने फलंदाजी करायची होती, खरं तर ही दुसरी संधी होती आणि या संधीचं सोनं तुम्हाला करायचं होतं, परंतु फलंदाजाने केलेली निराशा आणि सुरुवातीला गेलेला विकेट खरं तर त्या कारणीभूत ठरल्या जात आहेत. परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू खेळपट्टीवरती पडत नाही तोपर्यंत सांगणं फार कठीण असतं की कोणता संघ जिंकेल. कदाचित गोलंदाजी सुद्धा चांगली होऊ शकते, परंतु आता फलंदाजीची वेळ आहे. आता तुम्ही एखाद दोन मोठे फटके खेळले पाहिजेत. परंतु यावेळेला खोलवर टाकलेला हा चेंडू बघा, फलंदाजाच्या बॅटमधून धावा येत नाहीयेत आणि अशा वेळेला क्षेत्ररक्षक धावा खर्ची करतायत आणि या चेंडूवरती जिथे डॉट बॉल असता तिथे मात्र 2 धावा खर्ची केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीने 22च्या स्वरूपामध्ये मिळाल्या जातील. या 2 धावा 2 धावे संख्येच्या साह्यानं धावफलक टोटल जाऊन पोहोचतंय ते 39 धावा धावफलकावरती 39 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 5 व या ठिकाणी होतोय समाप्त. आता स्लॉग ओव्हरचं षटक शेवटचं षटक टाकण्यासाठी मैदानावरती गोलंदाज येतोय. सिराजुद्दीन जोगिलकर आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कर. शेवटचं षटक आहे आणि या चेंडूवरती चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि या एकेरी धावा संख्येच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचते ते 40 या आकड्यावरती. या चेंडूवरती 8व्या बॅटमधून खेचला जातोय. क्षेत्ररक्षक येईल चेंडूपर्यंत पुन्हा एकदा मिळते ती एकच धाव. शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकातील 2 चेंडू संपलेत, 4 बॉल बाकी आहेत आणि या 4 बॉलमध्ये आता कशा पद्धतीने खेळ होईल हे सांगणं फार कठीण. खरं तर सिराजुद्दीन जोगिलकर आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कर. बऱ्याचशा वर्षाचा क्रिकेटचा दांडगा अनुभव या गोलंदाजाला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 5-6 पावलांचा रनअप घेऊन चेंडूची हाताळणी मैदानावरती होते आणि मध्येच एखादा चेंडू येतोय, आतमध्ये येतोय, मध्येच एखादा चेंडू बाहेर या ठिकाणी वळवला जातोय आणि चेंडू वळवण्याची किमया खरं तर या गोलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सिराजुद्दीन हा चेंडू खेळपट्टीवरती टाकतोय निर्धाव. शेवटचे आता 3 बॉल मैदानावरती बाकी असतील. पहिल्या इनिंगच्या पहिल्या सत्राच्या समाप्तीसाठी हा पुढचा बॉल. यावेळेला मग फिरून मारला जातोय. ताकदीचा उपयोग शेवटच्या क्षणाला का होईना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे बऱ्याच कालावधीनंतर येतो या चेंडूवरती दणदणीत षटकार. सत्तेचाळीस धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. शेवटच्या चेंडूवरती आला षटकार. अजून एखाद 2 षटकार जर आले, एखाद 2 चौकार आले चल एक फायटिंग टोटल नक्कीच धावफलकावरती निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे तैनात, चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र डाय लगावली गेली, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक आता झपाट्यानं वाढ घेतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय. ज्या फटक्यांची गरज होती ते फटके या ठिकाणी शेवटच्या क्षणाला येताना पाहायला मिळतात आणि 51 धावसंख्या आता धावफलकावरती लागली जाते. शेवटच्या क्षणाला हे 2 चेंडूवरती लगावले 2 मोठे फटके, षटकार आला आणि त्यानंतर लगेचच चौकार. आता शेवटचा एक चेंडू यशवंत राणे मैदानावरती खरं तर चांगला खेळ शेवटच्या क्षणाला करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा फिरून मारायचा होता, परंतु चेंडू हवेमध्ये आहे. एक धाव मिळाले, दुसरीचा प्रयत्न आणि बघा या ठिकाणी 2 धावा
पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या साहाय्यानं 53 धावसंख्या धावफलकावरती पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर लागली जाते. येणाऱ्या 6 षटकांच्या येणाऱ्या 6 षटकांमध्ये गरज असेल ती 54 या धावसंख्येची. या 54 धावसंख्येचं टार्गेट पार होईल की ह्या धावा सुद्धा रोखल्या जातील हे सांगणं फार कठीण, परंतु दुसऱ्या इनिंगसाठी आपण मायक्रोफोनवर आमंत्रित करूया. करू ओके. हॅलो हॅलो, धन्यवाद ओमकार. धन्यवाद सर्व तमाम आयोजक कमिटी. दुपारच्या सत्रामध्ये बरोबर टाइम अपडेट्स आहे. 3:23 झालेले. तमाम सर्व प्रेक्षकांचं, सर्व क्रीडा रसिकांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि आयोजक कमिटीचं मी अमोल सर पेन सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. रायगड 40+ बिग बॅश प्रीमियर लीग यावेळेस जो मान सन्मान मिळाला आहे तो रसानी 40+ आयोजक कमिटीला. खरंच बोलणं खूप मोठी गोष्ट आहे, सोपी गोष्ट आहे, परंतु प्रत्यक्षात मैदानावरती जाऊन ग्राउंड लेवलला जाऊन काम करणं ही खूप मोठी आव्हानात्मक गोष्ट असते आणि ते आव्हान मात्र पेलवण्याचं काम यावेळेस आपल्याला रसानी 40+च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, 1989ला एक मूवी रिलीज झाली होती त्रिदेव. त्या त्रिदेवमध्ये सनी देओल, जॉकी श्रॉफ आणि नसरुद्दीन शाह यांनी जशी भूमिका साकारली होती अगदी त्याच पद्धतीने या बिग बॅश प्रीमियर लीगमध्ये रसानी 40+च्या माध्यमातून भांडारकर साहेब असेल, कोरंगळे साहेब असेल आणि गाताडे साहेब असतील, म्हणजे अगदी स्पर्धा अनाऊन्स झाली आणि त्याच्यानंतर गेली 15 ते 20 दिवस ही स्पर्धेचं आयोजन आपल्याकडे आहे. आपण यजमान आहोत. ही स्पर्धा चांगल्या पद्धतीची झाली पाहिजे. ह्या स्पर्धेचं पावित्र्य मात्र राखलं पाहिजे. यशस्वी स्पर्धा झाली पाहिजे. याच्यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, परंतु जातीने संपूर्ण सगळ्या स्पर्धेकडे लक्ष देऊन ही स्पर्धा आतापर्यंत 7व्या दिवसामध्ये यशस्वीरित्या पदार्पण करते. तर या तिघांना मनापासून खरखर त्यांना धन्यवाद देतो की ही अशी मंडळी आहे. त्याच्यामध्ये कुरंगळे सुद्धा अगदी 65 वर्ष, म्हणजे 65 वर्षातील तरुण म्हणलं तर काही ठीक आहे सर, वावगं ठरणार नाही, कारण त्यांची जी मैदानावरती त्यांची जी इनिंग असते ती बघण्यासारखी असते. आणि मगाशीच गावडे साहेबांनी सांगितलं की आता सुद्धा कुरंगळे साहेब मैदानावरती छक्के मारू शकतात. म्हणजे बघा किती स्वतःवरती आत्मविश्वास आहे. आणि विशेष म्हणजे रायगडमध्ये आतापर्यंत आपण बऱ्याचशा प्रीमियर लीग पाहिल्या, परंतु रायगड नव्हे महाराष्ट्रामध्ये अगदी क्वालिफायर 8 टीमला बक्षीस देण्याचा उपक्रम मात्र या रसानी 40+नी केलेला आहे. तर रसानी 40+ साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. खरंच खूप चांगलं आयोजन या कमिटीच्या माध्यमातून आपण बघतोय. मैदानावरती चालू असलेला सामना आपण बघतोय. साईशा आणि सार्थक 11 पेन, संदीप घरत, सुभाष शिंदे यांच्या ह्या संघ मालकांच्या प्रामुख्याने. चला सलामीवीर आपण मैदानामध्ये पाठवायचं आहे. साईशा आणि सार्थक यांना बोलायचं टॉसला. चला आपला सामना चालू आहे तोपर्यंत एक प्रतिनिधी आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये पाठवायचा आहे. डीजी पोपेटा वर्सेस साईशा अँड सार्थक 11 पेन.
हा मॅच संपल्यानंतर आपण लगेच आपला सामना कंटिन्यू करायचा आहे आणि आयोजकांच्या वतीने सूचना आलेली आहे स्ट्रिक. आपण विदिन अँड सेकंडमध्ये जर आपण टॉस बॉक्समध्ये आलात नाही तर तुम्हाला पेनलाइज केलं जाईल. आणि सलामीची जोडी कॅप्टनला सूचना असणार आहे, विनंती असणार की आपण आपले सलामीवीर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. टार्गेट सेट पूर्ण करायचं 54 धावांचा, 36 मध्ये 54, अब तक 56 असे मूवी आपण सर पाहिली असेल, पण अब तक 54 मध्ये आपल्याला हा टार्गेट कंप्लीट करायचा आहे 6 षटकामध्ये. त्यामुळे आता कशा पद्धतीने 611, कारण हे दोन्ही संघ तर लीगमध्ये पहिले दोन्ही मॅच मात्र या दोन्ही संघांनी गमावलेले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने प्रयत्नाची पराकाष्ठा मात्र या दोन्ही संघांना करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. कारण लीग स्पर्धेचं आव्हान जर तुम्हाला शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या मॅचपर्यंत तुम्हाला जर कायम टिकवून ठेवायचा असेल तर हा मॅच, धिस मॅच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द बोथ ऑफ द टीम. त्यामुळे दोन्ही संघांना शुभेच्छा असणार आहेत. चांगलं मैदान, हिवाळा असल्यामुळे त्यामुळे उन्हाची रखरखता तेवढी जाणवली नाही का. आणि मैदान बघा पूर्णपणे संपूर्ण मैदानामध्ये आपल्याला लॉन पाहायला मिळत आहे. त्यामुळे एक मैदानाची क्वालिटी, एक मैदानाचा दर्जा हा सुद्धा एक क्रिकेटसाठी एक ॲटमॉस्फिअर म्हणजे फायदेशीर आहे. त्यामुळे आपण 40+ क्रिकेट खेळतोय. आरोग्य, एक धाव आरोग्यासाठी, हे ब्रीद वाक्य मात्र 40+ क्रिकेटचा असल्यामुळं खेळाडूंना चला टॉस करून घ्यायचा आहे. टॉस केला जातोय दोन्ही संघादरम्यान. पेन विपक्ष डीजी फोपेडा या दोन्ही संघनायकाच्या दरम्यान हा टॉस केला जातो. आदरणीय टीके माली सरांच्या या शुभ हस्ते हा टॉस कॉल केला जात आहे. टॉस कॉल कोण देतोय बघूया, टॉस कोण जिंकला जातोय. मला वाटतं डीजी फोपेडा संघनायक हा टॉस जिंकतो आणि आपला निर्णय लगेच कळवायचा आहे. तर मगाशी या त्रिदेवांचा मी उल्लेख केला, भांडारकर साहेब असतील, कोरंगळे साहेब असतील किंवा गाताडे साहेब असतील, खूप मोठं परिश्रम, खूप मोठं योगदान या प्रीमियर लीग स्पर्धा अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत. आणि जोपर्यंत संध्याकाळचा सत्राचा शेवटचा बक्षीस समारंभ पूर्ण होत नाही, तर या तिघांचं योगदान खूप मोठं आहे. आणि अण्णा गावडे पडद्यामागचे हिरो आहेत. अण्णा गावडे म्हणा किंवा त्यांची तमाम सर्व बिग बॅश रायगड 40+ क्रिकेट असोसिएशन असेल, कारण मैदानाच्या बाहेरून सपोर्ट करणं आणि प्रॉपर मैदानावरती ग्राउंड लेवलला जाऊन काम करणं, हे या त्रिदेवांच्या माध्यमातून, त्रिकोटाच्या माध्यमातून आपण नक्कीच बघतो. त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आणि मॅचकडे वळूयात, जिथे पहिली इनिंग समाप्त झाली ती 53 धावाची आणि 54 धावांचं एक टार्गेट सेट केले ते पेन संघाचा विरुद्ध. आणि पेन संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये उतरते ती पेन पूर्व विभागाचा एक जबरदस्त बॅटर, ऑलराऊंडर गणेश धनावडे उर्फ भाई नावाने त्याला संबोधलं जायचं, एक शांत संयमी खेळाडू. तर त्यामुळे पहिल्या मॅचमध्ये मात्र भाई थोडासा अपयशी ठरला. त्यामुळे तो अपयश मात्र या मॅचमध्ये भाईला भरून काढावा लागेल. एक सांघिक जबाबदारी तो खांद्यावर घेऊन ज्यावेळी तुम्ही सलामीवीर मैदानामध्ये उतरता, ती जबाबदारी ज्यावेळी तुम्ही संघ जिंकेल त्यावेळी ती जबाबदारी लिलया पार पाडली जाईल असं नक्कीच भाकीत केलं जाईल. माझ्यासोबत आमचे स्ट्रॅटेजिक स्कोरर आहेत संदीप मुंडे साहेब, नवीन पोसरी. तर नवीन आपल्याला स्कोरर असतील, कॉमेंटेटर असतील किंवा क्रिकेटर असतील, नवीन आपल्याला पाहायला मिळतात. तर मॅच कडे वळूयात पुन्हा एकदा. राईट आर्म ओव्हर द विकेट, अशोक पहिला चेंडू आणि या वेळेस मात्र शॉर्ट आर्म बॉल करण्याचा प्रयत्न होता, सरळ जातोय डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या बरोबर आतमध्ये. अजून सुद्धा पंचांचा काही निर्णय येत नाही, बघूया. तर मला वाटतं सीमेच्या आतमध्ये हा चेंडू बहुधा अडवला असेल आणि एकच धाव. काय प्रयत्न बघा त्या बॅकवर्ड स्क्वेअरचा क्षेत्ररक्षकाचा, त्याचं खरोखरच मनापासून त्याचं कौतुक केलं पाहिजे. चांगला क्रिकेट खेळा, चांगली बॅटिंग करा, चांगली बॉलिंग करा, चांगले क्षेत्ररक्षण करा. चला पंचांनी ऑफिशियल अंपायरची मागणी केलेली आहे, तर बघूया इथं चेक केला जातोय नक्की निर्णय काय. कारण कोणत्याही संघावरती अन्याय व्हायला नाही पाहिजे याची दक्षता मात्र आयोजक कमिटीच्या माध्यमातून घेतली जात आहे. तर थोडासा ऑफिशियली ब्रेक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. टीव्ही अंपायर्स
त्याची छाननी करतायत तर योग्य तो डिसिजन तुमच्याकडे लगेचच विदिन सेकंडमध्ये आपल्याला पोहोचवला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी म्हणजे तो चेंडू सीमेच्या आतमध्ये अडवला गेला, त्यामुळे एक धाव. शॉर्ट सिलेक्शन जर चांगलं होतं मुंडे साहेब, परंतु त्यावेळी मात्र टायमिंग थोडासा कमी पडला, कारण उंची जास्त आणि लांबी कमी अशा पद्धतीचा तो फटका आपल्याला पाहायला मिळाला. तर संघाची धावसंख्या पहिले षटक प्रगतीपथावर असताना बिनबाद 1. अशोक यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, पण तो रिव्हर्स मात्र शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला हुलकवणी जातो, बॅकवर्ड थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय सीमा रेषे बाहेर, आहे तो चौकार 4 धावांसाठी. बघा बॅट्समनने अगोदरच आपले इरादे स्पष्ट केले होते, म्हणजे बॉल रिलीज व्हायच्या अगोदर मुवमेंट त्यांनी रिव्हर्स स्वेपची मुवमेंट चेंज केली होती, पण त्यावेळेस मात्र गोलंदाजाच्या लक्षात आलं असतं तर कंचित त्यांनी थोडंसं व्हेरिएशन केलं असतं तर कदाचित हा चौकार वाचू शकला असता. पण शॉर्ट थर्डमॅन क्षेत्ररक्षकांनी थोडीशी केलेली मिस्टेक ही मात्र संघाला कुठं तर थोडीशी अडचणीत आणते का, हे नक्कीच आपल्याला बघायला लागेल शेवटच्या क्षणापर्यंत. संघाची धावसंख्या ही धावफलकावरती लागली जाते ते बिनबाद 5. पुढचा चेंडू अशोक, यावेळेस मात्र बिग हिट, बिग 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 हा येतोय राकेश ब्रँडेड हिट, षटकार 6 धाब्यांसाठी. मला वाटतं डीजे मास्टरला आज दिवसभर ऑफिशियली ब्रेक दिले असल्यामुळे कॉमेंटेटरांचं काही खरं नाहीये, आम्हालाच कॉमेंट्री करावं लागेल आणि आम्हालाच गाणी म्हणावी लागतील असं का काही चित्र स्पष्ट होतंय. तर या षटकारच्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचतोय तब्बल डबल एका फलकावरती 11 धावा. 54 धावांचं टार्गेट सेट आहे. 54 धावा डिफेंड करायच्या असतील तर या दोन्ही सलामीवीरांना, कारण मगाशी मी उल्लेख केला की मगाशी सलामीवीरांनी नाराजगी केली होती, पण यावेळेस मात्र तुम्हाला थोडंसं परिवर्तन करावे लागेल. काय ब्लॉकॉल डिलिव्हरी होती, काय चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळला जातो मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये ना, इथं मात्र सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर फेकी आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव मिळते ती साईशा 11 पेंट संघाला, आणि संघाची धावसंख्या तब्बल धावफलकावरती लागली जाते ती 12. 13ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी, आणि जवळजवळ सरासरीच्या जवळ आलेला आहे साईशा संघ. आणि यावेळेस मात्र लिडिंग एज घेतला जात आहे, परंतु शॉर्ट फायनलच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात फील्ड केला जातो. एका धाव्याने भर पडली जाते, कारण टार्गेट अगदी बरोबर जवळ आलेलं आहे, जे प्रति षटकामागे जी सरासरी गाठायची आहे ती सरासरी मात्र या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. ती राकेश आणि गणेश उर्फ भाई धानवडे यांच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 50+ आणि 40+ असे बॅट्समन आपल्याला पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय, पण यावेळेस मला थोडंसं अनसक्सेसफुल ठरला जातो रिव्हर्स. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला नाहीये, परंतु 1 धाव मात्र वाचवू शकले नाही. ती मेडिटेक पनवेल संघ. पहिले षटक समाप्तीचा इशारा, पहिला पिबनचं पॉवर प्लेचं पहिलं षटक मात्र पंचांचा इशारा येतोय, षटक संपलेलं आहे आणि संघाची धावसंख्या तब्बल धावफलकावरती लागली जाते ती 14. गणेश करते वैयक्तिक 2 चेंडूमध्ये 2 धावांवरती, आणि राकेशची एक जबरदस्त बहादार खेळी आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी 4 षटकामध्ये तब्बल 1 चौकार आणि 1 षटकार आणि 2 सिंगल अशा तब्बल 12 धावा आपल्या संघासाठी एक चांगला एफर्टलेस प्रयत्न म्हणावा लागेल गणेशांचा, पण तो गणेशला मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती थांबावं लागेल. राकेशला शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती थांबावं लागेल, कारण पहिला मॅच लीगचा पहिला मॅच ते हरलेले आहेत. त्यामुळे या स्पर्धेतील आव्हान टिकून ठेवायचं असेल, तुम्हाला शेवटच्या सामन्यापर्यंत खेळायचं असेल, तर इथून मात्र पुढे तुमच्या संघाला विजयापर्यंत तुम्ही कसे नेता याच्यासाठी तुमच्या दोघांचा महत्त्वाचा इम्पॉर्टंट रोल असणार आहे. त्यामुळे बघूया, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतो, एनिथिंग विल बी पण इन क्रिकेट असं नेहमी आपण म्हटलं जातो, तर ते वावगं ठरणार नाहीये. पण आता इथून पुढे आता सेकंड षटक मेडिटेक पनवेल संघाकडून आपल्याला पाहायला मिळतो. जय आणि सलामीला आहे तो फलंदाज राकेश, ज्याच्या बॅटमधून एक उत्तुंग मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये षटकार आणि रिव्हर्स स्वीपचा चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता. तोच राकेश स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस
स्लो डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न होता, स्विंग करण्याचा प्रयत्न होता, तो यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक फंबल झालेला आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये बघा, चेंडू तुमच्या हातामध्ये आला तर बॅट्समन दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करणार नाहीये, पण चेंडू जर तुमच्या हातातून सुटला तर दुसरी धाव ही पूर्ण होतेच. इथे तेच सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळाली. म्हणून मगाशी म्हटलं, एका धावेचं, एका रुपयाचं, एका मताचं, एका रक्ताच्या थेंबाचं काय व्हॅल्यू आहे हे तुम्हाला ज्यावेळी सामना टाय होतो आणि तुम्ही पराभूत होतात किंवा तुम्हाला इक्वल पॉईंटमध्ये तुम्ही गणले जातात, त्यावेळी त्या एका गोष्टीचं महत्त्व हे तुम्हाला समजलं जातं. तर मॅचकडे बोलूया, जिथे सामना दोन पनवेल विपक्ष पेन अशा दोन तहसीलमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. स्लो डिलिव्हरी, पण यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. जय बघा, 10,000 उंच एसटीचा हा गोलंदाज पुरेपूर आपल्या शैलीचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन सुरेख असे चेंडू त्यांनी हाताळले, त्याच्यामध्ये आतापर्यंत 2 धावा या पेन संघाला बहाल केल्या. त्यामुळे अजून सुद्धा बराचसा पल्ला गाठायचा हा मॅच जिंकण्यासाठी. आणि आता मात्र काय स्विंग देते बघा, कहीं पे निगाहें और कहीं पे निशाना, इस तरीके से बल्लेबाज ने बल्ला घुमाने की कोशिश, लेकिन सीधी गेंद विकेट कीपर के दस्तानों में जाते हुए कोई रन नाही. यहाँ पे संघाची धावसंख्या धावफलकावरती थांबलेली आहे ती 16. यावेळेस स्लोअर फुलरलेनचा चेंडू बरोबर घुटनाटिक फटका आपल्याला पाहायला मिळतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु फसला गेला प्रयत्न. काही घाई करण्याची आवश्यकता नव्हती, थोडीशी म्युच्युअल अंडरस्टँडिंग इथं कमी पडली आणि सुसाईडची विकेट, आत्महत्या विकेट म्हणतात सर याला. धावचीची विकेट म्हणजे सुसाईडची विकेट, आणि ती सुसाईडची विकेट देऊन स्वतः गणेश उर्फ भाई मात्र जात आहे डगाऊटमध्ये परत नाराज होऊन. धावसंख्या दुसरं षटक इन प्रोग्रेसमध्ये असताना 17 धावा, म्हणजे 17 धावांवरती ही पहिली विकेट जाते बॅक टू पॅव्हिलियन. आणि आता त्याची जागा घेते तर स्वतः संघनायक दीपक पाटील, जो पहिल्या मॅच मध्ये थोडासा प्रेशराईज झाला होता, थोडासा अपयशी ठरला होता, पण इथून पुढे आता कॅप्टन इनिंग त्याला खेळावी लागेल, संघाला अडचणीमधून बाहेर काढावं लागेल, संघाच्या पहिल्या विजयाची नोंद संघाच्या खात्यावरती त्याला लावावी लागेल. कारण हा लीग फॉर्मॅट आहे. लीग फॉर्मॅटमध्ये जो जिंकेल तो पुढे जाईल आणि जो हरेल त्याला मात्र या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. ही गोष्ट सुद्धा तितकी सर महत्वाची आहे. त्यामुळे आता इथून कॅप्टन इनिंग कशी खेळतोय, आपल्या कॅप्टनला साजेशी खेळी अशी कशी करतोय, कारण दीपक मध्ये ती क्षमता आहे, ती ॲबिलिटी आहे, ते सामर्थ्य आहे तो. कारण आता नुकताच 40 प्लस झाले, अजून सुद्धा ओपन क्रिकेटमध्ये चांगला क्रिकेट खेळतो. चांगले षटकार म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हिलियन मध्ये बरेचसे षटकार त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. ती खेळी मात्र दीपकला आठवावी लागेल जर हा मॅच इथून पुढे साईच्या 11 संघाला जर पुढे न्यायचा असेल तर. स्ट्राईक एंडला येतो स्वतः संघनायक दीपक पाटील आणि गोलंदाजी मार्कवरती आहे तो जय पाटील, म्हणजे दोन्ही पाटील बंधू, म्हणजे बंधुत्व बघा कशा पद्धतीने एकमेकाचे परस्पर विरुद्ध आहेत. यावेळेस मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू खेळला जातो आणि सरळ जातोय दीपक, ब्रँडेड हिट, चेंडू सीमा रेषे बाहेर, हाय तो चौकार. संघाची धावसंख्या तब्बल धावफलकावरती लागली जाते ती 21 धावा. 56 धावांचं आव्हान आहे ते विजयासाठी, अजून सुद्धा 33 धावा विजयापासून दूर आहे तो साईशा आणि सार्थक 11 पेन संघ. संघनायक संघ मालक संदीप घरत खारपाडा आणि सुभाष शिंदे वरसई पेन पूर्व विभाग, म्हणजे दोन्ही एकाच तालुक्यातले संघनायक आहेत. क्रिकेटचे शौकीन आहेत, क्रिकेटचे औषध आणि दिग्गज खेळाडू आहेत, हे लिजेंड खेळाडू पेन तालुक्यातले. सुभाष शिंदे अजून सुद्धा वय वर्ष 54 आहे, तर अजून सुद्धा तरुणाला लाजवेल अशी गोलंदाजी करतात. आणि यावेळेस मात्र शॉर्ट आणि पूल करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. बघा आता बघा अंडरस्टँडिंग म्हणजे कॉलिंग बरोबर झाली. ही कॉलिंग जर पहिल्या जो फिल्डर जो रनआउट झाला ती कॉलिंग झाली असती तर बहुधा सलामी मात्र आउट झाले नसते, कारण सुसाईडची विकेट म्हणजे तुम्ही केलेला एक व्यर्थ प्रयत्न म्हणावा लागेल. धावसंख्या डबल दुरी फलकावरती 22 धावा, 24 चेंडू आणि 32 धावा. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून चांगलं चॅनल क्लिअरिटी बघा, अगदी असं वाटलं की रणजी टुर्नामेंट चालू आहेत, एवढी भारी क्लिअरिटी. आणि स्मार्ट टीव्हीवर जर बघितला तर खरोखरच कौतुक केलं पाहिजे. मी मगापासून म्हणतो या तिघांचं कौतुक केलं पाहिजे, गाताडे साहेब असतील, कुरंगळे साहेब असतील किंवा भांडारकर साहेब असतील. युअर इम्पॉर्टंट रोल्स, खरं अतिशय महत्वाचा रोल आहे.
परेश लबडे, दशरथ लबडे आणि तमाम मगाशी मी जी नावं वाचली सर, मगाशी पूर्ण कमिटीची नावं वाचली, यांचं सगळ्यांचं योगदान मात्र या स्पर्धेसाठी खूप मोठं आहे. त्यामुळे त्यांना सगळ्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतोय या समालोचन कक्षाच्या माध्यमातून. कारण ही रायगडची स्पर्धा आहे. तमाम रायगडच्या कानाकोपऱ्यातून ही स्पर्धा सर पाहिली जाते. मग क्रिकेट 40+ असू द्या किंवा ओपन क्रिकेट असू द्या, क्रिकेट हा क्रिकेटच्या माध्यमातून पाहिला जातो. कारण 24 लाईव्ह इव्हेंटचे मला वाटतं आतापर्यंत 33-34 हजार सबस्क्रायबर आहेत, बरोबर? पावणे चार लाख सबस्क्रायबर आहे. त्यामुळे अजून सुद्धा या यूट्यूबच्या माध्यमातून मी तमाम सर्व जे प्रेक्षक हा सामना या 24 लाईव्ह इंडियाच्या माध्यमातून बघत असाल तर अजून सुद्धा आपल्याला विनंती असणार की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवट बेल आयकॉन दाबायला तुम्ही विसरू नका. आणि कॅप्टन मला वाटतंय आऊट झालेला आहे. कॅप्टन इनिंग साकारण्याच्या अगोदरच मात्र पुन्हा एकदा अपयशी ठरतोय. 4 धावांचं योगदान, एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये आपण बघतोय. परंतु जी जबाबदारी घ्यायची होती ती जबाबदारी घेण्यापासून मात्र थोडासा अपयशी ठरला तो स्वतः संघनायक दीपक पाटील. त्यामुळे आता उर्वरित सामना हा जिंकायचा असेल तर एक मोठी खेळी करण्यापासून थांबवलेलं रोखलेलं आहे ते कॅप्टन स्वतः दीपक पाटील जातो बॅक टू द पॅव्हिलियन. एक 4 धावांचं योगदान मात्र आपल्या संघासाठी देतोय. परंतु एकीकडे सलामीला आलेला राकेश सुद्धा अजून मैदानावरती आहे. त्यामुळे जोपर्यंत राकेश मैदानावरती आहे तोपर्यंत साईश आणि सार्थक 11 पेन संघ मात्र विजयाकडे वाटचाल मात्र नक्की करू शकतो. परंतु गोलंदाज संजय बघा पहिल्याच चेंडूवरती एक मोठी विकेट आणि स्वतः प्रशांत खांडेकर, एक खालापूर क्रिकेट मधलं एक नावाजलेलं नाव. लोअर फुलटॉस चेंडू होता परंतु यावेळेस मात्र चेंडूमध्ये ताकद आणि टायमिंग मात्र आपल्याला थोडंसं कमी पाहायला मिळाला. कारण बॅटच्या रडारमध्ये जर चेंडू आला असता तर हा मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या वरून हा चेंडू सीमापार होऊ शकला असता, षटकार होऊ शकला असता. पण तो चेंडू मात्र सीमेच्या आतमध्ये अडवला जातं. एक धाव मात्र संघाच्या खात्यावरती जमा होते. संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 23. 22 चेंडू आणि 31 धावा. यावेळेस मात्र फुललेचा चेंडू खेळला जातो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. पण थोडंसं फंबलिंग आपल्याला पाहायला मिळते. मगाशी मी म्हटलं जर चेंडू पहिला फर्स्ट अटेम्प्ट जर गॅदर झाला तर तुम्ही एक धाव मात्र वाचवू शकता, रोखू शकता. पण चेंडू जर पहिला अटेम्प्ट करण्यामध्ये तुम्ही अपयशी ठरला तर दुसरी धाव ही मात्र प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही बहाल केली समजा. अशा 2 धावा मात्र या राकेश याच्या खात्यामध्ये जमा होते. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा होते. संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती 25. यावेळेस मात्र काय राकेशच्या बॅटमध्ये टायमिंग, प्रॉपर क्रिकेटिंग हिट आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ जातोय डीप मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या वरून. हा येतोय चेंडू सीमा रेषे बाहेर. हा येतोय उत्तुंग असा षटकार. धन्यवाद अमोल एरनकर सर. या ठिकाणी या चेंडूवरती सुद्धा आला 2च धाबा या चेंडूवरती मिळतात आणि 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 33 या धावसंख्येवरती. शेवटचे 19 बॉल आणि 21 धावसंख्येची गरज आहे. आणि तसं बघितलं तर चेंडू आणि धावांमधला अंतर जास्त नाहीये. परंतु इथून चांगली गोलंदाजी झाली तर मात्र या धावा रोखता येतील. परंतु पंचांकडे अपील मागितली जाते आणि
आणि बॅट कट आहे, पंचांनी त्या ठिकाणी दाट फेटाळली आहे. बॅट कटच्या माध्यमातून या चेंडूवरती एक धाव मिळेल आणि एक हा हा चला स्पीडअप करायचं आहे. पंच जो निर्णय देतील ते तुम्हाला मान्य करावा लागेल. मेडिटेक पनवेल टीमला विनंती, आपण क्षेत्ररक्षण सजवा. चला पंच जो चला जो पंच निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. मेडिटेक पनवेल टीमला विनंती आहे. हॅलो, प्लीज पंचांशी उज्जत घालू नका. पंच निर्णय काय झाला का? जवळ जाऊच नका अजिबात. नो डिस्कशन. नाही, इकडे तिसरे पंच तर काहीच नाही करू शकत. अल्ट्राचं इथं काहीच नाही आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट. माईक नाही, काय नाही, ते कसं काय देणार इकडून? पंच ऑनफिल्ड जर डिसिजन असेल तर फायनल डिसिजन. अजिबात पंचांशी उज्जत घालू नका. तुम्ही अजिबात काय बोलू नका पंचांबरोबर. चला फिल्डिंग लावून घ्या. अजून 2 मॅच खेळवायचे आहेत. 4 वाजलेत आणि परत तुमचीच मला असं वाटतं शेवटची मॅच असेल फिल्डिंग टीमची. फक्त 5 मिनिटं 4ला राहिलेली आहेत. अजूनही 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. पंच डिसिजन द्या आणि मोकळं व्हा.
चला फिल्डिंग लावा. चला मॅच चालू करा. कमिटी निर्णयाशी ठाम असेल तरी आपलं सहकार्य अपेक्षित आहे. फिल्डिंग लावून घ्या जेणेकरून लगेच सामना सुरू होईल. डिसिजन आहे बॅट्समन नॉट आउट. त्यामुळे आपण फिल्डिंग लावून घ्या. नयन पांचाळ आपण सहकार्य करा. बॅट्समन नॉट आउट आहे. डिसिजन तरी आपण फिल्डिंग लावून घ्या आणि मॅच चालू करा प्लीज. स्कोर LBW इथे नाही आपण देऊ शकत याच्यावरून. तेवढी आपल्याकडे अजून हे नाही आहे यंत्रणा. चला प्लीज. अंपायर डिसिजन ऑन फील्ड अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. प्लीज कोऑपरेट. 18 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 20 धावांची गरज. तरी विनंती आहे पुन्हा एकदा नयन पांचाळ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. चला मॅच चालू करा. अंपायरचा डिसिजन झालेला आहे. बॅट्समन नॉट आउट. कारण नंतर अजून आपल्याला 2 मॅच खेळवायचे आहेत. हेमंत गोरले साहेब चला प्लीज फिल्डिंग लावून घ्या. हेमंत गोरले आणि सावंत साहेब यांना विनंती आहे की आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला 18 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. ओके चला पंच सामना चालू करा. पंच आता बोलत बसू नका. सामना चालू करा. फिल्डिंग लागत आहे. चला 3 ओव्हरचा खेळ संपला आहे आणि 34 धावा धावपलकावरती लागल्यात. 2 विकेट गेल्यात. चला बॅटिंग टीमचे 12th मॅन आपण या लगेच बाहेर. बॅटिंग टीमचे 12th मॅन आपण या लगेच बाहेर. आणि पंचांना विनंती असेल मॅच चालू करायचे. 4थं षटक गोलंदाजी मार्कर हेमंत बोरले गोलंदाजी मार्कर आपल्याला पाहायला मिळेल. चौथ्या षटकामध्ये हेमंत बोरलेच्या हातामध्ये त्या ठिकाणी स्वतः चेंडू घेतला आणि स्वतः संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली. बॅटिंगसाठी आपण पाहतोय 2 फलंदाज प्रशांत आणि राकेश घरत हे 2 फलंदाज मैदानावरती खेळतात. राकेश घरत आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवरती असेल आणि हेमंत गोरले गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. त्यांनी चांगले चेंडू फेकावे लागतील कारण 3 ओव्हरमध्ये तब्बल 34 धावा
धाव फलकावरती लागल्या गेल्यात आणि शेवटचे 18 बॉल बाकी आहेत आणि फक्त 20 धावसंख्येची गरज. चेंडू आणि धावांमधला अंतर कमी आहे. एकाच दोन विकेट आल्या, एकाच दोन झटके जर या ओव्हरमध्ये बॅटिंग करणाऱ्या पेन टीमला जर दिले तर मात्र पनवेल टीम आगेकूच करताना पाहायला मिळेल. परंतु आत्तापर्यंत बॅटिंग करणाऱ्या टीमचं पारडं जड आहे. तत्पूर्वी पंतांना पुन्हा एकदा विनंती असेल, आपण लगेचच सामना चालू करायचा आहे. चला मॅच चालू करायची आहे. पंच फिल्डिंग करणारी टीम गोलंदाज सय्यार हेमंत बोरले. हा पुढचा चेंडू सरळ बॅटमधून केसलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूवरती फार वेगाने येतोय. तत्पूर्वी एक धाव सहजरित्या मिळवली जाते. प्रशांत खांडेकर आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवरती आता खेळताना पाहायला मिळतील, ज्यांनी नुकतंच एक चेंडूमध्ये एक वैयक्तिक एक चेंडू त्यांनी आतापर्यंत खेळलाय आणि एक या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेत. परंतु राकेश घरतचं कौतुक करायला पाहिजे, कारण 13 चेंडूमध्ये 27 धावसंख्येची बारदार खेळी केली आहे. परंतु प्रशांत खांडेकर यांच्या बॅटमधून या चेंडूवरती तडाखा पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभे आहेत आणि चेंडू अडवत आहेत. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय. ते टोटल 37 या धावसंख्येवरती येणारे 16 बॉल आणि 17 धावसंख्येची असेल गरज. यावेळेला पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वन बाउन्स चेंडूला अडवत आहे. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा याही चेंडूवरती दोन्ही फलंदाज पूर्ण करतात. प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा जो प्रयत्न आहे तो आतापर्यंत सफल ठरताना पाहायला मिळतोय बॅटिंग करणाऱ्या संघाकडून. शेवटचे 15 बॉल 15 धावसंख्येची गरज. हा सामना लवकर संपवण्याच्या इराद्यामध्ये खरं तर प्रशांत खांडेकर यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात. परंतु बघा काय गट तू मे अशी गफलत आणि शेवटच्या क्षणाला हिट जरूर मारला, परंतु जिथे धाव नव्हती, जिथे विकेट मिळाली असती तिथे मात्र धाव आली आणि एकेरी धावेच्या सहाय्याने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावेल 40 या धावसंख्येवरती. शेवटचे 14 चेंडू असतील आणि 14 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. शेवटचे 14 बॉल 14 धावसंख्येची गरज. गोलंदाज कॅप्टन संघाचा आपण पाहतोय हेमंत गोरले गोलंदाजी मार्कर. यावेळेला मात्र वेगवान चेंडू टाकला. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू उसळी घेतली, विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. मेडिटेक पनवेल हा संघ गोलंदाजी मार्कर आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॅटिंग करत असताना खरं तर थोडीशी निराशा झाली, परंतु त्यानंतर गोलंदाजी आता चांगली करावी लागेल. हा पुढचा चेंडू समोर टाकला होता. चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि सोप्पा झेल या ठिकाणी जातोय. राकेश घरत या चेंडूवरती होत आहेत बाद. खरं तर चांगली इनिंग त्यांनी आतापर्यंत साकारली होती, परंतु शेवटच्या क्षणाला त्यांना मात्र मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये जायचंय. शेवटचे 12 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. खरं तर विकेट पडल्यानंतर आता थोडासा धावफलकाचा आलेख कमी येताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण नवीन फलंदाज आहे. सेट बॅट्समन होता राकेश घरत, परंतु तो आता बाद झालाय. आता संधी आहे खरं तर कमबॅक करण्याची. कमबॅक तुम्हाला करावं लागेल, पुनरागमन तुम्हाला करावं लागेल, कारण ती गरज बनली आहे मेडिटेक पनवेल संघाची. काय घडेल काय बिघडेल हे सांगणं फार कठीण. प्रशांत खांडेकर आपण पाहतोय मजबूत बांधा आणि शरीरयष्टी असलेला हा खेळाडू. खरं तर लिलाय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे, परंतु कशा पद्धतीने खेळ करणार हे पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कर विनोद जाधव गोलंदाजी मार्कर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा पुढचा बॉल
हा चेंडू वेट अँड वॉच, त्यानंतर चेंडूला पाठवलं जात आहे स्क्वेअर लेग सीमा पार, ठोकलाय डीप मध्ये षटकार आणि या सामन्याची हवा काढून घेणारा हा खरं तर षटकार होता. धावा धावफलकावरती जोडल्या जातील टोटल 46 धावा धावफलकावरती. षटकार येतोय आणि षटकाराच्या मदतीनं 46 धाव संख्या धाव फलकावरती लागली जाते. 11 बॉल आणि गरज असेल ती 8 धावसंख्येची गरज आहे. चेंडू जास्ती आहेत, धावा कमी आहेत. 11 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. प्रशांत खांडेकर ताकदवार खेळाडू, बराचसा काळ गाजवला या खेळाडूने. खरं तर खोपोली खालापूर तालुक्यामधील एक चांगला फलंदाज आहे. यावेळेला धीम्या गतीनं टाकलेला हा चेंडू फलंदाज थोडासा अडखळताना पाहायला मिळाला, शरीरापासून दूर ठेवलं गेलं आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता मात्र या ठिकाणी होतीये. शेवटचे 10 बॉल मैदानावरती शिल्लक आहेत आणि फक्त गरज आहे ही 8 धावसंख्येची. गोलंदाजी मार्कर गोलंदाज विनोद जाधव पुन्हा एकदा तयार. हा पुढचा बॉल, बॅटच्या आतली कडा, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, गलीमध्ये चेंडू जातोय, सिंगल ब्लॉक मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये कारण फलंदाजांना माहिती आहे हा सामना सोपा झालाय. एक षटकार लगावला आणि या षटकार खरं तर हवा काढून घेतली, परंतु आणखी एखादा मोठा फटका जर आला तर या मॅच मध्ये खरं तर एक अति वर्चस्व निर्माण करेल बॅटिंग करणारी साईशा सार्थक 11 पेन टीम. परंतु जर का विकेट आली, जर का 2-3 निर्धाव चेंडू आले तर या सामन्यामध्ये पुनरागमन होऊ शकतं गोलंदाजी करणाऱ्या संघाचं. यावेळेला बघा पुन्हा एकदा धीम्या गतीनं टाकलेला हा बॉल आणि थोडंसं वळण दिलं गेलं, एक धाव सहजरित्या पूर्ण केली आहे. एकेरी धावसंख्येच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 48 या धावसंख्येवरती. शेवटचे 8 बॉल आणि 6 धावसंख्येची असेल गरज. 8 चेंडू 6 धावा. पंच एक बॉल आहे का? 8 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे. या चेंडूवरती चांगला फटका, परंतु एकच धाव देऊन जातोय. चला षटक संपतोय आणि शेवटच्या तर 6 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 6 बॉल 5 धावसंख्येची गरज. या मॅच मध्ये अजूनही कोणी हरलेलं नाहीये, कोणी जिंकलेलं नाहीये. खरं तर आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय आमचे महागुरु टीके माळी सर यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये खरं तर समालोचन करण्याची संधी दिली आणि माझ्यासारख्या कित्येक समालोचकांना खऱ्या अर्थानं प्रत्येक स्पर्धेमध्ये संधी निर्माण करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून बऱ्याच वर्षापासून चालू आहे. चांगले चांगले समालोचक त्यांच्या हाताखालून घडले, त्यांचं सुद्धा आपण मनापासून धन्यवाद देऊया. शेवटचे 6 बॉल बाकी असतील आणि गरज आहे ती 5 या धावसंख्येची. चला सामना चालू करायचा आहे पंच. शेवटचे 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज आहे प्रशांत खांडेकर, गोलंदाजी मार्कर गोलंदाज क्रांती. हा फुलटॉस बॉल, फुलटॉल वसूल करायचा होता. एलिव्हेशन थोडंसं कमी, धावत पळत येत आहे चेंडूवरती, परंतु चेंडू थांबण्यास तयार नाहीये. शेवटच्या चेंडूला क्षणाला अडवलं जात आहे आणि त्यानंतर मात्र या चेंडूवरती 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीनं 51 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचे 5 बॉल 3 धावसंख्येची गरज. विकेट मिळवाव्या लागतील, निर्धाव चेंडू तुम्हाला इथून टाकावे लागतील. हा पुढचा चेंडू फिरून मारला जातोय, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, वॅकंट एरिया आणि विजयी चौकार ठोकला जातोय. साईशा सार्थक 11 पेन संघाचा फलंदाज प्रशांत खांडेकर या ठिकाणी हा सामना विजयी करून देत आहे संघासाठी. आणि खरं तर असं वाटलं होतं हा सामना लवकर फिनिश होईल, परंतु गोलंदाजी सुद्धा चांगली राहिली ती मेडिटेक पनवेल संघाच्या माध्यमातून. अभिनंदन पेन टीम आणि या स्पर्धेमध्ये खरं तर फार चांगला खेळ केला मेडिटेक पनवेल संघानं. तुमचं सुद्धा मनापासून आभार, धन्यवाद. त्यानंतर आमचे एरुणकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर त्यांचा सुद्धा आवाज आम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळाला. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल.
खालापूर तालुका 40+ अध्यक्ष सन्माननीय शशिकांतजी भंडारकर साहेब यांना विनंती असेल आपण येरुणकर सरांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. खरं तर पेनवरून या ठिकाणी उपस्थित राहिले आणि फार चांगला आवाज आजच्या संपूर्ण दिवसामध्ये त्यांचा आपण ऐकला. त्यांचा शुभ सन्मान 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025 मध्ये या ठिकाणी आमच्या अध्यक्ष खालापूर तालुका 40+ चे शशिकांत भंडारकर साहेब यांच्या शुभ हस्ते